वेकोली स्थित गौरी पोवनी कोयला खदान में पिछले 2 महीने से काम कर रही बुद्धा कंपनी के खिलाफ बेरोजगार युवकों ने विरोध प्रदर्शन किया और आरोप लगाया कि कंपनी स्थानीय बेरोजगार युवकों को काम देने की बजाय बाहरी लोगों को अवसर दे रही है। इस मार्च में क्षेत्र के सैकड़ों बेरोजगार युवाओं और किसानों ने भाग लिया। श्री बुद्धा कंपनी के राजूरा तालुका के वेकोली में गौरी पोवनी खुले गड्ढे वाले कोयला खदान में मिट्टी और कोयला निकालने का काम सौंपा गया था। कंपनी ने स्थानीय बेरोजगार युवकों को रोजगार देने की बजाय बाहरी लोगों को काम पर रखा। युवाओं ने मांग की है कि स्थानीय बेरोजगार युवाओं को प्राथमिकता दी जाए। चरित्र सत्यापन प्रमाण पत्र के बिना श्रमिकों को काम पर न रखा जाए। बिना प्रमाण पत्र वाले श्रमिकों को नौकरी से निकाला जाए। गोवारी ग्राम पंचायत की अनुमति के बिना कंपनी में काम न करे। मार्च का नेतृत्व शिवसेना उपाठा जिला प्रमुख HMS वर्कर्स यूनियन के महासचिव बबन उरकुटे और गोवारी सरपंच आशा उरकुटे ने किया। आता मला सांगा, जमीन आमची ब्लास्टिंगचे धक्के आम्ही खाई, ब्लास्टिंग धक्के खाल्ल्यानंतर डस्ट आमच्या पोटात जाईल, आमच्या मायबापाला आमच्या बंधवाला कॅन्सर होईल, टीव्या होईल. म्हणजे पाणीची पातळी जे खालतं जाते ते माझ्या गावची जाईल. बरोबर आहे की नाही? जमीन आम्ही देत आहोत कशासाठी? का कोळशाशिवाय देत चालत नाही आणि देत चालल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. देश हा विकासाचा पाया झाला, त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी जनतेने सरकारला मदत करणे हे त्यांचं कर्तव्य आहे. म्हणून आम्ही कुठेतरी ह्या कंपनीला, कोल इंडियाला, सगळ्याला मदत करीत असतो. चला कुठं ना कुठं यांच्या माध्यमातून माझ्या 4 भावांना रोजगार मिळते ह्या नात्याने. बरोबर आहे? आम्हाला ग्रामपंचायतला कोठेही विश्वासात न घेता आदिलाबाद 50,000चा रेट ठरवून याचे काही मॅनेजमेंट यांनी 200 लोकांची भरती आदिला याटोने जे येत आहे ना, हे येतं तुम्हाला याटो आणि बस जे दिसत आहे ना, ते आशिमाबाद, कागजनगर, वरांगड इकडले लोक आहेत. त्यातून डेली येणं जाणं करत आहे. म्हणजे यायनं स्थानिकासोबत कोणत्या पद्धतीचं नाव केला, स्थानिक लोकप्रतिनिधीला, स्थानिक पक्षाच्या छोट्या मोठ्या नेत्यांना हाताशी धरून सगळ्याचे 10-20 माणसं घेऊन आणि कंपनीच्या मॅनेजमेंटनं खरेदी विक्रीचे 2 समाज घेतल्या आणि स्थानिक पातळीवरच्या बेरोजगारावर अन्याय केला. ह्या अन्याय आम्हा दोघा नवरा बायकोंना, माझी बायको सरपंच असल्यानं आणि मी कामगार नेता असल्यानं आणि लोकांचा